जय जगन्नाथ, जय जगन्नाथ. मित्रांनो, आज आपण चाललो आहोत या ठिकाणी जे की पुरीमधले लोकल मंदिर जे आहे त्याचं आपण दर्शन वगैरे करणार आहोत. आणि या ठिकाणी सध्या हा रोड तुम्हाला मागच्या ब्लॉगमुळे कळालं असेल की हा रथ रोड आहे. या ठिकाणी देवाचा रथ चालतो आणि याला नाव ग्रँड रोड पण असे म्हणतात. या रोडने आपण आता पुढे चाललेलो आहे पायी पायी. आपल्या रूमपासून एक 600-700 मीटरला या ठिकाणी एक तलाव आहे. ते तलाव कोणतं काय मी तुम्हाला सांगाल. तलाव नसून जे की दक्षिण भारतामध्ये त्याला पुष्करणी पण असे म्हणतो. त्या ठिकाणी आपण चाललेलो आहे. चला जाऊया. आणि तिथं मंदिर कोणतं आहे काय हे तुम्हाला पहिलं मंदिर मी सांगेल. चला, जय जगन्नाथ. या ठिकाणी श्री जगन्नाथ मंदिर यांच्याकडून या जे नरेंद्र सरोवर आहे याची माहिती लावण्यात आलेली आहे. श्री जगन्नाथ यांचं या ठिकाणी आल्यानंतर 29 दिवस इथं ही यात्रा चालते. तसं या ठिकाणी हिंदीमध्ये यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे की श्री जगन्नाथ जी की चंदन यात्रा अनुष्ठान होने वाले नरेंद्र सरोवर के चंदन तालाब है. अक्षय तृतीया के से 29 दिन तक यह पर चंदन यात्रा चलती है. ऐतिहासिक तथा अनुसार गढ़वंश के राजा भानु नरसिंह देव के समय पर सरोवर का उत्खनन हुआ था. अशी या ठिकाणी माहिती दिलेली आहे की कोणत्या राजांनी हे सरोवर खोदलेले आहे काय काय नाही. आणि चला जाऊया आपण आतमध्ये. आता येत आहे तो नरेंद्र सरोवर. मित्रांनो, नरेंद्र सरोवर फार मोठा आहे. आणि या ठिकाणी जेव्हा यात्रा असते रथयात्रा देवाला चंदन वगैरे लावतात म्हणे. आणि काही भाविक या ठिकाणी स्नान वगैरे पण करत आहेत. आणि मधात एक मंदिर पण दिसत आहे. चला जाऊया आपण. मित्रांनो, हे समोरचं जे मंदिर आहे ते मंदिर बंद आहे सध्या. आणि हे चंदन तलाव. मित्रांनो, आम्ही लोकल माहिती विचारली तर त्यांनी सांगितले जेव्हा देव या ठिकाणी येतात या ठिकाणी विश्राम करतात म्हणे. त्यासाठी हे फक्त तेव्हाच उघडं असते म्हणे. बाकी दिवस हे मंदिर बंद असते म्हणे. चंदन तलाव, नरेंद्र तलाव असंही म्हणू शकतो आपण त्याला. आज आपण कव्हर केले आहे पहिले हे नरेंद्र तलाव. फक्त आणि फक्त या ठिकाणी देव विश्रामासाठी येतात त्यामुळे याचं इतकं महत्त्व आहे. मित्रांनो, चला जाऊया दुसऱ्या आपण आता मंदिराकडे दर्शनाला. मित्रांनो, आज वार आहे सोमवार आणि नरेंद्र तलावाच्या बाजूलाच आपल्याला हे महादेवाचं मंदिर सापडलेलं आहे. आणि इथं दर्शन वगैरे करूया आपण. पुजारी वगैरे आहे. हे बघा, हे समोर महादेवाचं मंदिर आहे. हर 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 महादेव. आणि बाकी सर्व देव आतमध्ये आहेत. ओम नमः शिवाय. चला, एक मंदिराचं आपलं दर्शन झालेलं आहे या ठिकाणी. ओम नमः शिवाय. मित्रांनो, आज आहे चतुर्थी आणि आपण या ठिकाणी 4 गणेश मंदिर यांचं दर्शन घेतलंय. आतमध्ये गणपती बाप्पा आहे. दर्शन वगैरे घेतलेले. आणि चला जाऊया आता आपण पुढे. हे मित्रांनो, आपण आलेलो आहे आपलं हे दुसरं मंदिर की जे देवाची मावशी आहे त्यांचं हे मंदिर आहे म्हणे. आणि मौसी मा टेम्पल म्हणून या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. चला जाऊया आतमध्ये आपण आता आणि करूया दर्शन. मित्रांनो, ही आहे देवांची मावशी. अर्धसिनी पण आहे असं म्हणतात त्याला. जय जगन्नाथ म्हणतात आपण. हे अर्धासिनी मंदिर जे आहे देवाची मावशी यांचं जे मंदिर आहे ग्रँड रोडलाच आहे. जे की आपण रथयात्राचा जो रोड म्हणू शकतो त्याच रोडवर आहे. आपण आलेलो आहे आता आपलं ह्याच्यातलं हे तिसरं मंदिर नरसिंह मंदिर. आणि हे समोर दिसत आहे आपल्याला नरसिंह मंदिर. चला घेऊया आपण दर्शन नरसिंह मंदिराचं. जय नरसिंह भगवान. मागच्या शनिवारी आपलं काही दर्शन नाही झालं कालच्या. आणि आज
सोमवारी आपण नरसिंहदेवाचं दर्शन घेतलेलं आहे. जय नरसिंह. मित्रांनो, आपण पोहोचलो आहे गुढीच्या टेम्पल आणि हे सध्या बंद आहे बहुतेक. जेव्हा रथयात्रा असते तेव्हा देव इथे येतात म्हणे. चला बघूया इथं काय होते काय नाही, आपण पाहूया. चला मित्रांनो, या ठिकाणी सिक्युरिटी गार्डला विचारलं तर त्यांनी सांगितलं जेव्हा रथयात्रा असते रथयात्रेनंतर देव हे इथं 7 दिवस थांबतात म्हणे. आणि हे आहे गुढीच्या टेम्पलच्या समोरचं दृश्य. मित्रांनो, आपण आलेलो आहे आपल्या जे लिस्टमध्ये आहे श्री श्री शंकराचार्य गोवर्धन मठ पुरी. आणि हे आहे असं समोरचं द्वार. बघायला गेलं तर 4 जे आपले धाम आहेत त्या धामपैकी यांचं या ठिकाणी जगन्नाथपुरी इथे यांचं हे मठ आहे. तसं बघायला गेलं तर 4 धाम आपले आहे जगन्नाथपुरी, रामेश्वर, बद्रीनाथ आणि चौथं आहे द्वारका. चला इथे चप्पल वगैरे ठेवू आणि दर्शनाला जाऊ आपण मठामध्ये. आता हे शंकराचार्य ज्यांनी 4 पीठ बनवले आहेत त्या पीठामधला हा दृश्य आहे. छोटीशी पुष्करणी, आतमध्ये काही फोटो वगैरे अलाउड नाही आहे. मित्रांनो, हे आहे गोवर्धन मंदिर, शंकराचार्य गोवर्धन जे आपलं मठ आहे त्या मठामध्येच हे मंदिर आहे. चला जाऊया आपण आता आपल्या पुढच्या मंदिराकडे. मित्रांनो, आपण चालू आहे आता श्री तोता राम गोपीनाथ, तोता गोपीनाथ असं म्हणू शकतो आपण त्याला. चला, हे श्री श्री तोता गोपीनाथ मंदिर. चला जाऊया आतमध्ये आपण आता. मित्रांनो, आपलं श्री श्री तात्या गोपीनाथ मंदिराचं दर्शन वगैरे झालेलं आहे. चला, आणि मित्रांनो आपण आलेलो आहोत लोकनाथ शिव मंदिर. हे पण आपलं जे लोकल टेम्पल आहे त्याच्यातलंच हे एक भाग आहे. चला जाऊया आपण आता मंदिराकडे. मित्रांनो, या ठिकाणी श्री लोकनाथ मंदिरमध्ये आतमध्ये मोबाईल वगैरे फोटो वगैरे काढण्याची या ठिकाणी परवानगी नाही आहे. त्यामुळे आतमध्ये जाताना तुम्ही मोबाईल वगैरे या ठिकाणी जमा करा किंवा गाडी वगैरे तुमची काही असेल तिथंच तुम्ही तुमचा मोबाईल वगैरे ठेवून टाका. आणि हे बाजूला पुष्करणी तुम्हाला दाखवतो मी. हे या ठिकाणी पुष्करणी बघा. हे लोकनाथ शिव मंदिर आपल्या लोकल जे पुरीमध्ये मंदिर आहेत त्याच्यामधील हे एक लोकनाथ महादेवाचं मंदिर आहे. हर हर महादेव म्हणून आता आपण जाऊया पुढच्या लोकल मंदिरामध्ये दर्शनाला. चला मित्रांनो, आपलं दर्शन वगैरे झालं आहे. आता आपण इथून निघत आहोत पुढच्या मंदिराकडे. लोकल मंदिर जे आहे आपले ते. आणि या ठिकाणी तुम्हाला समजा महादेवाला काही दिवा वगैरे काही लावायचं असेल तर सगळं तुम्हाला या ठिकाणी महाप्रसाद वगैरे सर्व काही मिळेल. वृंदावन मित्रांनो, आपण आलेले गुप्त वृंदावन म्हणून म्हणतात आणि याला माता मठ पण असं लोकल लोक म्हणतात. चला जाऊया आपण आतमध्ये आता. या ठिकाणी दर्शन वगैरे घेऊया. मित्रांनो, याला श्री गुरु विहार आश्रम पुरी पण असे संबोधले जाते. आणि याला मिनी वृंदावन पण असे म्हणतात. हे गुप्त वृंदावन म्हणतात त्याला. गुप्त वृंदावनमध्ये आपण आलेलो आहोत. आणि समोरच प्रभू श्री जगन्नाथजी यांचा या ठिकाणी छानशी मूर्ती. आपण गुप्त वृंदावन मध्ये आल्यानंतर तुम्हाला राधाकृष्ण दाखवणे हे गरजेचं आहे. आणि हेच आहे मुख्य मंदिर. हे बघा, हे तुम्हाला सगळे राधाकृष्ण. जय श्री कृष्ण राधा राधे, जय श्री कृष्ण राधे राधे. हे देवाचे मस्तपैकी रूप आपल्याला दिसलेले रूप हे देवाचं. या ठिकाणी मस्तपैकी स्टॅच्यू वगैरे बनवलेला आहे. आणि हे गुप्त वृंदावन, मिनी गुप्त वृंदावन पण असे या ठिकाणी संबोधले जाते याला. हर हर महादेव. श्री रामेश्वर ज्योतिर्लिंग. सरस्वती माता.
आणि हे त्यांचे मित्र श्रीकृष्णाचे. श्री राधे राधे. या ठिकाणी कथा वगैरे चालू आहे. कोणती चालू आहे आपल्याला काही माहित नाही, कारण की ओडिसा भाषेमध्ये चालू आहे. बघा या ठिकाणी जे 4 पीठाची ज्यांनी स्थापना केली हे आपले श्री आदि शंकराचार्य, त्यांच्या बाजूला श्री रामानुजाचार्य, जे त्यानंतर असे सर्व या ठिकाणी जे आपले शंकराचार्य होते ते शंकराचार्याचे या ठिकाणी मस्तपैकी त्यांनी स्टॅच्यू बनवलेले आहेत. हे आणि या ठिकाणी हे जे आपण समोर पाहत आहोत हे तुम्हाला लक्षात असेल, समुद्रामध्ये मंथन झालं होतं. त्या मंथनामधून विष बाहेर निघालं होतं आणि ते विष हर हर महादेव यांनी प्राशन केलं होतं. आणि तेव्हाच महादेव आणि विष्णुदेवाने एक त्यांचा अवतार झाला होता, विष्णुदेवाचा मोहिनी अवतार. आणि त्याच मोहिनी अवतार नंतर महादेव हे आपलं श्री लिंगराज महादेव मंदिर जे आपण भुवनेश्वर मध्ये पाहिलं होतं त्या ठिकाणी महादेवांनी थांबले होते विष पिल्यानंतर. हर हर महादेव म्हणून आपण आता जाऊया पुढे. ओम नमः शिवाय. राधे राधे. मस्त कृष्ण भगवान, राधा माता सगळेजण या ठिकाणी बसलेले मस्तपैकी जहाज मध्ये. असं दृश्य या ठिकाणी, याला गुप्त वृंदावन यासाठीच म्हणतात, संपूर्ण जंगलामध्ये असल्यामुळे. हे आपण काही वृंदावनला गेलो नाहीये, मथुरेला. या ठिकाणीच आपण बघून घेतले की मिनी वृंदावन कसं असते काय हे. चला मित्रांनो, मिनी वृंदावनला आपण या ठिकाणी दर्शन करू. आपण पुढील आपलं जे मंदिर आहे त्या दर्शनासाठी आपण निघत आहोत. म्हणा जय श्रीराम, बजरंग बली की जय, श्रीकृष्ण भगवान की जय, जगन्नाथ भगवान की जय. ओम नमः पार्वती पते, हर 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 महादेव. आणि या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिराचं आपण जे दर्शन केलं त्यासमोरचं दृश्य. मित्रांनो या ठिकाणी याचा टायमिंग आहे सकाळी 7 ते 12:30, नंतर 12:30 ते 3 बंद असते, 3 ते 5च एवढं हे मिनी वृंदावन चालू असते. मित्रांनो या हायवेलाच ओंकारेश्वर मंदिर आहे. आणि चला आपण जाऊया. समोर नंदी महाराज दिसत आहे आपल्याला. हर हर महादेव. हे आहे नंदी. ओम नमः शिवाय. या ठिकाणी लिहिलेले श्री श्री ओंकारेश्वर टेम्पल. चला आतमध्ये जाऊया आपण आता. हर 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 महादेव की जय. मित्रांनो ओंकारेश्वर महादेव मंदिरचं आपलं दर्शन वगैरे झालेले. त्या ठिकाणी मोबाईल वगैरे काही चालत नाही, त्यामुळे आपण महादेवची काही तुम्हाला मी शूटिंग वगैरे दाखवू शकलो नाही. हर हर महादेव म्हणा. आणि चला आपण आता पुढचा जो आपलं मंदिर आहे लोकल टेम्पलमधलं ते आपण आता या ठिकाणी जाऊया पुढे. हर हर महादेव. मित्रांनो लोकलमधलं हे आपलं बेडी हनुमान आहे. याची स्टोरी काय मी तुम्हाला पुढे सांगेल. याला बेडी हनुमान का म्हणतात म्हणून बघायला गेलं तर या ठिकाणी देवानी हनुमानजीला हे समुद्र आहे अरबी
अरबी नसून बे ऑफ बंगालचा समुद्र आहे, त्याची या ठिकाणी रक्षा करण्यासाठी देवानं हनुमानजीला सांगितलं होतं की तुम्ही इथं थांबा आणि हे जे पाणी समुद्राचं येते हे या ठिकाणी येऊ नका म्हणून. पण देवाला भूक लागते, देव लाडू खाण्यासाठी अयोध्येला जातात आणि अयोध्येहून वापस जेव्हा येतात तेव्हा मग देव काय करतात, या ठिकाणी त्यांच्या पायाला जे आपण बांधतात त्याला बगडी अशी म्हणतात हे, म्हणून हनुमान बडी म्हणतात त्याला, असे या ठिकाणी याची आख्यायिका आहे. चला जाऊया हनुमानजीचं दर्शन घ्यायला. जय हनुमान. मित्रांनो बघायला गेलं तर बेडी हनुमानला एक 5 रुपये तिकीट आहे, ते तिकीट काढून आतमध्ये जावं लागते. आपण तिकीट वगैरे काढलेलं आहे. हा लोकल टेम्पलचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय हे मला नक्कीच कमेंटमध्ये बॉक्समध्ये कळवा. चला मित्रांनो भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये.